या नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल। 11 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये खेळतील ते मात्र कंपल्सरी ड्रेस कोडमध्ये असणं अनिवार्य आहे। चेंडू जर पहिल्या ओव्हरमध्ये हरवला तर तुम्हाला न्यू बॉल दिला जाईल आणि त्यानंतर जर गेला तर तुम्हाला ओल्ड बॉल अर्थातच जुना चेंडू दिला जाईल। याची देखील आपण खबरदारी घ्यायची आहे। त्याच्याच बरोबरीने दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल आणि रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू घेता येईल। या सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून असतील, याच्याकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे। खेळाला मात्र होईल सुरुवात। सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत आपण गणपती बाप्पाला सर्वप्रथम वंदन करूया। आजच्या दिवसाचा खेळ निर्विघ्नपणे पार पडू देत, कोणतंही विघ्न नाही येवो असं साकडं आपण बाप्पाच्या चरणी घालूयात आणि बाप्पाला वंदन करूया। तदनंतर अखंड भारताचे आणि हिंदुत्वाचे आराध्य दैवत अर्थातच मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचा स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा। आणि त्याच्याच बरोबरीने मॅचची मात्र आपण या ठिकाणी सुरुवात करूया। धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना देखील आपण विनम्र अभिवादन करूया आणि खेळाकडे वळतोय। पहिला बॉल, गोलंदाज तयार आहे। पहिला चेंडू आहे, चांगली लाईट वापरली जाते आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। सलामीची जोडी जर आपण पाहिली सांची टीम कडून किरण आणि त्यांच्या समवेत अजय हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत। वैभव रसाळ बॉलिंग ट्रॅक वरती पिवनचा पहिला षटक आहे। चांगला चेंडू आहे, व्हाईट लाईनला क्रश करताना यॉर्क डिलिव्हरीज या ठिकाणी बॅक टू बॅक पिच होताना आपण पाहतोय। वैभव रसाळ या गोलंदाजाचा जर आपण विचार केला एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून कर्जत तालुक्यामध्ये त्यांची गणना केली जाते। चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या विरोधात जर तुम्हाला प्रहार करायचा असेल तर मात्र टायमिंग तुमची फटक्यावरती योग्य असणं हे अनिवार्य राहणार आहे। स्टेप आउट झाले होते, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय। बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये। मागील दोन चेंडूंचा जर आपण विचार केला तर दोन बॉल हे फुलर लेंथचे होते, त्याच्यानंतर एक हाफ ट्रॅकर बॉल हा डिलिव्हर्ड केला गेला आणि यावेळेस बॅक टू बॅक 3 बॉल डॉट खेळले गेले आहेत। वुडलँड स्पॉट वरती टप्पा पडलाय, चेंडूने मात्र उसळी जास्त घेतली आहे। बॅटरला बीट करत असताना सुरुवात दमदार म्हणावी लागेल विजयभूमी संघाची। 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, अजूनही सांची टीमने आपले अकाउंट जे ओपन केलं नाहीये। हाफ ट्रॅकर बॉल, फटका चांगला आहे, चेंडू हवे, खेळाडू बॉल खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत। झेल मात्र या ठिकाणी कॅरी केला जातोय। सांची टीमला पहिला धक्का मिळेल, किरण होतील बाद। थँक्यू डीजे ऑपरेटर। अर्थातच दिनेश दादा रसा साहेबांचं हे गाणं आपण या ठिकाणी ऐकलं। भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रॉफीज या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि या ट्रॉफीज वरती त्यांची प्रतिमा देखील आपण पाहू शकता। फार महत्त्वाचं योगदान राहिलं आहे त्यांचं देखील आपण
हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत. इनॅट क्रमांक 3 वरती विघ्नेश राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन केले जातील. हाफ ट्रॅकर बॉल आहे, उंची जास्त आहे, बॉल ओव्हर द हेड बाउन्स होताना पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र अवांतर बॉल या चेंडूला घोषित केलाय आणि या अवांतरच्या मदतीने टीमचा अकाउंट या ठिकाणी आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. सांडशी संघ इथून मात्र आपल्या टीमच्या धावसंख्येची सुरुवात करतोय. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. वेगवान बॉल आहे, रफ्तार का सौदागर बॅटची आतली कडा घेत असताना कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का मिळतोय. इथून सांडची टीम मात्र बॅकफूट वरती जात असताना फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये या पहिलं षटक संपलं नक्कीच गेले. पंच षटक संपलं का? पंच 1 मिनिट. 3 पहिले चेंडू डॉट होते, चौथ्या बॉलला विकेट आहे, 5वा बॉल वाईड आहे, 6व्या बॉलला विकेट आहे, म्हणजे एकंदरीत 6 बॉल फेकलेत, 1 वाईड होता, 3 डॉट 2 विकेट, अजूनही 1 बॉल रिमेनिंग आहे. तीच शंका आमच्या मनामध्ये होती, म्हणून मी सांगतोय की 1 बॉल बाकी असावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोर कार्ड वरती 1 धाव जोडली गेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात केली जाईल. सुदाम आल्यात, पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, बाहेरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय, आला तसा गेला, लॉंग ऑन सीमारेषा पार, ठोकलाय सुपर संडेचा पहिला षटकार. थँक्यू डीचं ऑपरेटर. पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं गोलंदाज वैभव रसाळ यांचं, ज्याच्यामध्ये 2 फलंदाज त्यांनी बाद केले. एक अवांतरची धाव पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. तदनंतर सुदाम हे मात्र दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं. फलंदाज अजय यांनी स्वतःची बॅट मात्र ओपन केली आहे आणि 6 धावेंनी मात्र अजय यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धावांची गरज आहे. जर आपण 5 षटकांचा सामना पाहिला, एकंदरीत एका सत्रामध्ये 30 चेंडू फेकले जातील आणि किमान 30 चेंडूंमध्ये तुम्हाला 50 ते 55 धाव्या या उभ्या कराव्याच लागतील. विजय भूमी संघ मजबूत आहे, बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात तुम्हाला चांगली करणं अनिवार्य असेल.
स्पीडअप ठेवायचं आहे तुम्हाला, या सूचना दिल्या जातील. 5 षटकं अगदी 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण होणं अनिवार्य असेल. 11 वाजून 32 मिनिटांचा कालावधी आता घड्याळामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे विनंती करतोय की आपण स्पीडअप मॅचच्या मध्ये ठेवायचं आहे. बॉलर तयार होतील. राऊंड द विकेटचा अँगल मात्र यूज करताना दुसरा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. बॅकफुटला गेलाय, टप्पा पडला, बॉल खाली राहतोय, लो बाउन्स होता. धोक्याची डाव मात्र ठरू शकली असती, परंतु यावेळेस स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले गेले आहेत. डॉट बॉल मात्र डिलिव्हर केला जातोय. कमबॅक केलाय गोलंदाज सुदाम यांनी. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं, कारण तुम्ही किती वेळा पडला त्यापेक्षा किती वेळा उठून लढला हे महत्त्वाचं असतं. आणि यावेळेस दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ती लढाई आणि तो संघर्ष केला जातोय. प्रहार केला यावेळेस, फटका दमदार आहे, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. पहिल्या षटकामध्ये विजय भूमी संघाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये होता, पण सांची टीमच्या खेळाडूंनी आता मात्र स्वतःची क्षमता दाखवायला सुरुवात केली आहे. 2 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. यावेळेस खराब चेंडू आहे. गोलंदाज थोड्याशा दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकारांचा मार त्यांनी खाल्ला. त्याच्यानंतर लाईन आणि लेंथ चेंज करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली गेली आहे. पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय आणि एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला 14 धावा या स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. लोवर फुल टॉस बॉल आहे, मिड ऑफच्या वरून उडवला गेलाय, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे दिया मौका, तो लगाया छक्का, षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये मिळवल्या गेल्यात. 5वा बॉल बॅकफुटला गेल्यात. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित होते त्या ठिकाणी, परंतु बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. निर्णय येणं अजूनही बाकी. यस, इट इज अनदर मॅक्सिमम, षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये अजय यांनी मात्र आता स्वतःची बॅट या ठिकाणी दाखवून दिलेली आहे, ताकद दाखवून दिलेली आहे. आणखीन एक फटका दमदार आहे. व्हॉट अ शॉट. अजय मैदानाच्या आतमध्ये बरसतायत. कमालीची फलंदाजी आहे, षटकार. थँक्यू डीजे. चला लगेच पुढच्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेण्याची गरज नाहीये. मगाशीच आपल्याला सूचना दिल्या गेल्यात 25 मिनिटांचा कालावधी आणि त्याच्यामध्ये एक सत्र पूर्ण करणं अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बॉलिंग लाईनअप तुमची तयार करा.
कोणता गोलंदाज कोणतं षटक फेकेल हे तुम्ही सुनिश्चित करा आणि त्या हिशोबाने खेळायला सुरुवात करायची आहे. धावफलकावरती 32 धावा या मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव होती आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 षटकार अजय यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिले आणि संघ मात्र आता 32 या आकड्यावरती पोहोचलाय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. जर्सी क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 ला घेऊन येत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये अमोल यांना मात्र विकेट मिळवणं अनिवार्य राहील. चांगले चेंडू फेकावे लागतील. कुठे ना कुठेतरी या धाव गतीवरती रोख लावणं हे अनिवार्य राहील. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आणि त्याच्याच बरोबरीने विकेट टेकिंग ॲबिलिटी आता मात्र अमोल यांना दाखवावी लागणार आहे. पंचांच्या लेफ्ट हँड साइडनी ओव्हर द विकेटचा अँगल. पहिला बॉल, पहिला चेंडू फुल टॉस है. नींद चुराई चैन चुराया और फुल टॉस मिला तो ऑन साइड पर घुमाया. बॉल जाईल सीमा पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती झाली आता गोलंदाजांची. एका बाजूला आपण पाहिलं अजय यांनी आक्रमण केलं. तब्बल 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर रोहिदास यांनी देखील आक्रमण केलं. 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हा बॉल चांगला होता. सिंगल धाव या चेंडूवरती मात्र एकत्रित केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड मात्र आता 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 39 धावा, 5 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये संपला गेलाय. खरा बॉल आहे. पायावरती चेंडू फेकलाय. पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा, आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये अजय नावाचं वादळ हे मात्र आता घोंगावताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 6 सीटिंग मशीन म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अजय यांच्यासाठी. आणखीन एक दमदार फटका. घुटना टेक तमाशा देख. 6 बॉल 6 षटकार खेचलेत. विक्रम केलाय स्वतःच्या नावावरती. नाव आहे अजय. वेल डन. दमदार फटका. षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. स्वतःच्या वैयक्तिक इनिंग मध्ये 6 बॉल 6 षटकार खेचलेत. अजय काय बॅटिंग करतायत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वैयक्तिक 42 धावांची इनिंग खेळतायत. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कोणताच संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. LBWची अपील पंचांकडे केली होती. पंचांनी मात्र दात पेटावून लावली आहे. लेग बाईटचा सिग्नल आमच्यापर्यंत येईल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव देखील मात्र टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाणार आहे. आणि एकंदरीत आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 52 धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. हाय स्कोरिंग मॅच होणार आहे. 52 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही आपण पाहिलं एकंदरीत 13 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये शिल्लक आहे. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत. 52 धावा उभारल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल स्टेप आउट केला होता. लॉफ्ट केलाय. खेळाडू त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु हातात आलेला झेल मात्र जमिनीलगत दान केला जातोय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं नेहमी म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. ही पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करायची होती. हा ब्रेक थ्रू तुम्हाला गरजेचा होता. पण देव देतं आणि कर्म नेतं असं आपण नेहमी म्हणतो. झेल ड्रॉप केला जातोय. धावा देखील त्या ठिकाणी 2 मिळाल्या जातील.
आणि या 2 धावांच्या बरोबरीने एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा असतील टीम सांडशी संघाच्या 2 गडींच्या मोबदल्यात 54 धावा. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्क वरती आता वैयक्तिक दुसरं आणि टीम कडून 14 षटक घेऊन पुनश्च एकदा वैभव रसाळ. चांगला चेंडू आहे, गुडलँड स्पॉट वरती टप्पा खातोय. अतिरिक्त उसळी आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळतीये. एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ऑन क्रीज अशा प्रकारची सिच्युएशन आहे आणि एक टॉट डिलिव्हरी मात्र फेकली गेली आहे. वैभव रसाळ यांचा आपण जर विचार केला तर उंची जास्त आहे, हाय आर्म ॲक्शन आहे आणि हाय आर्म ॲक्शन असल्या कारणाने अतिरिक्त उसळी त्यांच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेत गेलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. खेळाडू चेंडू खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत. मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकवला जातोय. ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवला होता त्यांना मात्र बाद केलाय. अजय बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे ऑपरेटर. याच दरम्यान आमचे साथी समालोचक ज्यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये फार चांगलं समालोचन केलं ते योगेश ढोले सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया मोस्ट वेलकम. अर्थातच ते काही क्षणांमध्ये आमच्या समवेत जॉईंट होत येईल आणि नुकतीच माहिती मिळते की डे नाईट समालोचन करून ते या स्पर्धेमध्ये येत आहेत. काल रात्री दामतच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला आणि आज पुनश्च एकदा डी मध्ये या ठिकाणी जॉईंट होतील. योगेश सर स्वागत असेल. डाऊन द लेग साइड आहे, अवांतर बॉल आहे. ICCचा लॉ क्रमांक 22 जो एक व्हाईट बॉलचा लॉ आहे आणि यावेळेस अवांतर बॉल आहे. रिव्ह्यूची मागणी केली आहे, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. अर्थातच ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण ऑन स्क्रीनवरती चेक करण्यासाठी यावं. थर्ड अंपायर प्लीज या ऑन स्क्रीनवरती. वाईड बॉल. यस, ऑन फील्ड अंपायर या ठिकाणी करेक्ट आहेत आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे आता रिव्ह्यू तुम्हाला पुनश्च एकदा या सत्रामध्ये घेता येणार नाहीये. वाईट चेंडू नक्कीच आलाय. वेगवान चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. खेळाडू होते, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल त्याच्या वाक्याच्या बाहेर निघून जाईल सीमा पार. चौकार 4. थँक्यू डीजे ऑपरेटर. 4 धावांच्या बरोबरीने धावफलक या ठिकाणी वाढलं जाईल. स्कोर कार्ड वरती 59 धावा या समोरल्या गेल्यात. चांगला चेंडू आहे, चांगली लाईन आणि लेंथ यावेळेस मेंटेन केली जाते बॉलर वैभव रसाळ यांच्या माध्यमातून. कर्जत तालुक्यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून बरंचसं नाव टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रामध्ये कमावलं. आपल्या कर्जत प्रीमियर लीग ची मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे आणि कित्येक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिकं त्यांनी पटकावली आहेत आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये ते आता दाखवताना पाहायला मिळत आहेत. चेंडूची पिचिंग चांगली होती, जिथे
मागील 2 षटकांमध्ये धावा मात्र बरसताना पाहायला मिळाल्या होत्या, परंतु चौथ्या षटकामध्ये धावांवरती रोख लगावलं. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल पाहायला मिळतोय वैभव रसाळ यांचा. पुढे सरसावल्यात, स्टेप आउट केलाय. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क फार महत्त्वाचा असतो. ओव्हर द हेड बाउन्स होतोय. पंचांनी मात्र वाईट चेंडू घोषित केलाय आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाईल. आतापर्यंत 2 अवांतर बॉल या षटकामध्ये फेकले गेल्यात आणि अवांतर चेंडू फेकायचे नाही आहेत. ॲज अन बॉलर षटकार खाल्ला तर तेवढा फरक पडत नाही, पण वाईट चेंडू खराब असतील. स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय, शफल झाले होते. स्वतःसाठी जागा बनवून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही आहे. डॉट डिलिव्हरी येते आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने चौथ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती सांडशी टीमच्या धावा आहेत त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 60 धावा स्कोर कार्डवरती. चार षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 60 धावा बनवल्या गेल्यात. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी आता पहिल्या सत्रामध्ये शिल्लक असणार आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट शेवटच्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळत आहेत. भूपेंद्र, पहिला चेंडू आहे, वाईट लाईनवरती अगदी ब्लॉक हॉलमध्ये डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळणार आहे. बॅट स्विंग चांगला होता पण कनेक्शन नाही आहे. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन असं मी नेहमी सांगत असतो आणि डॉट बॉलने सुरुवात केली जाते षटक क्रमांक 5 ची. असे चेंडू फेकावे लागतील. धावा बऱ्याचशा उभारल्या गेल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. स्लॉट मधला चेंडू होता. मनगट्टीतली ताकदीचा वापर करत असताना बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. षटकार. थँक्यू डीसी. फटका चांगला खेचलाय. रोहिदास 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आहे. खराब चेंडू आहे. फायदा उचलला जातोय. क्षेत्ररक्षक बघतच राहिलाय. 1 बाउन्स बॉल ओव्हर द रोप निघून जाईल सीमे पलीकडे. चौकार. थँक्यू डीसी. 70 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आतापर्यंत जमवल्या गेल्यात. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये होईल असं चित्र मात्र आता निर्माण झालंय. मोठा रनचेज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये विजयभूमी संघासाठी. आउटसाइड द स्टंप शरीरापासून दूर ठेवलाय. रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र स्वतःची विकेट गमवावी लागतीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज रोहिदास बाद. हा हाफ ट्रॅकर बॉल आहे. बॅकफुट वरून पंच करण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते.
2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र धावून पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. सिंगल डबल क्रिकेटच्या खेळामध्ये तितक्याच महत्त्वाच्या गणल्या जातात. आणि शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत गेलाय. खेळाडू चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतील, झेल सुटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी परतले होते आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी एक विकेट नक्कीच घेतली जाते. आणि अशा बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. सांची टीम प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. सुरुवात थोडीशी शांत आणि सावध केली होती, त्याच्यानंतर आक्रमण केलं आणि धावा बनवल्या त्या पहिल्या सत्राच्या अखेरीस. 74 धावा आणि येणारे आता चेंडू असतील ते म्हणजे 30 आणि विजयभूमी संघाला 75 धावांची गरज. थोडं थांबवतो मानस सर तुम्हाला. इनिंग ब्रेक झाले आणि अगदी पहिल्या दिवसापासून जे नियम आपण या ठिकाणी पाहताय त्या नियमानुसारच आजचा दिवस देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. आज फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. चला नेक्स्ट मॅच SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पोखरकरवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला या ठिकाणी इन्व्हाइट करतो टॉस बॉक्समध्ये टॉससाठी. दरम्यान सर 2 धावांची पेनल्टी देखील त्या ठिकाणी दिली गेलेली आहे विजयभूमी संघाला, कारण कंपल्सरी ड्रेसिंग अनिवार्य आहे आणि ड्रेस कोड हा सगळ्या खेळाडूंचा सेम असायला पाहिजे. पण विजयभूमी टीमचे खेळाडू वेगवेगळ्या जर्सीजमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळले होते आणि त्यामुळे 2 धावांनी त्यांना पॅनलाइज देखील केलं जाईल. अर्थातच त्या 2 धावा या टीम सांशी संघाच्या अकाउंटमध्ये ॲड केल्या जातील आणि एकंदरीत मात्र टोटल 74 वरून +2 होऊन 76 होईल. म्हणजे या 30 चेंडू आणि 77चं टार्गेट असेल विजयभूमी टीम समोर. मी पहिला टॉस घेतला, घेऊ बरं तुम्ही बस. काय तुमच्यावर आहे, काय सांग, काय घ्या, जाऊ दे, घ्या टॉस. आपला सुरू झाला ना. अरे बाबा काय झालं माहितीये का, कोयत्यात गाणं आपलं वाजल ना, फायबर वायर जोडल्या. आई जाऊले बेकार लोक आहेत. कोयत्यात फायबर वायर जोडल्या रस्त्याला. कधी येईल 10 मिनिटांमध्ये. वायफाय गेलं, वायफाय दे ना, त्याच्यासाठी झालं. वायफाय गेलं, वायफाय थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. थांबा, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण जाऊया टॉसकडे. सन्मान्य अरुणजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते करणार होता आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पोखरकरवाडी या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. मान्यवर या ठिकाणी अरुणजी रसाल आपण पाहता. हेड इज अ कॉल, पोखरकरवाडी टेल. SBCC उमरोली टीमनं टॉस जिंकला आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. अगदी लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा विपक्ष टीम बरोबर देखील. आणि जशी मॅच ही समाप्त होईल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल. 77चा चेस आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण वळूया या विभागातील एक दमदार समालोचक, मराठीचा गोड आवाज योगेश सर यांच्याकडे. पहिला चेंडू नो आहे, ओव्हर द वेस्ट, अर्थातच वेस्ट साईडच्या वरती बॉल पिच केला आणि अवांतर चेंडू असेल, नो बॉल असेल आणि त्याच्याच बरोबरीने 4 धावा देखील या चेंडूवरती एकत्रित केल्या जातील.
ओव्हरऑल 5 धावा या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र काउंट केल्या जाणार आहेत. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, रसायनी विभागामधील एक गोड आवाज आपण पाहताय. मानस सरांचा आवाज तुम्ही आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये ऐकणार आहात. खऱ्या अर्थानं बऱ्याच आयोजकांची आणि त्यानंतर प्रेक्षकांची देखील ही इच्छाच होती म्हणावी लागेल की मानस सर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील आणि फायनली शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या फायनल डेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ सांडशी टीमनं धावा बनवल्यात. त्या म्हणजे 76 धावा बनवल्या. 77 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप होता. थोडासा अगदी आपण पाहायला गेलं तर पडल्यानंतर बाउन्स घेतला बॉलनं आणि इथून डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. विजयभूमी टीम ह्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वैभव रसाळ आणि त्याच्या साथीनं अजय हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज देखील अजयच आपल्याला पाहायला मिळतो. अजय शिर्के ज्यानं सुरुवात चांगली केली होती तोच अजय इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतायत. बॉल अगदी डीपमध्ये जाईल तोपर्यंत इथून 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाबा पुनश्च एकदा धावफलकावरती ॲड होतील आणि धावफलक आता इथून जाऊन पोहोचतोय ते म्हणजे अगदी 14 वरती. जी सुरुवात हवी आहे 77 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ती सुरुवात तर मिळाली आहे विजयभूमी टीमला, कारण की वैभवनं चांगली सुरुवात केली आहे. वैभवच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच्यानंतर आलेली एक सिंगल आणि त्याच्यानंतर मात्र अजयनं एक डॉट बॉल केला आणि त्यानंतर दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळी हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग क्षेत्राकडे, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील 4 धावा. थँक्यू. ज्या अजयनं खऱ्या अर्थानं सुरुवात अगदी चांगलीच केली होती त्याच अजयच्या विरोधामध्ये फटकेबाजी चांगली होत होती, परंतु यावेळी अचूकता पाहायला मिळते. बॉल सरळ एस्टर्नवरती आदळतोय. विजयभूमी टीमची पहिली विकेट येते आहे. अजयला इथून परतावं लागतंय. सर बॅट्समन नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 साठी आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. गोलंदाज किरण पाटेकर सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड पॉवर प्लेमध्ये लेफ्ट हँड
राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल विथ द टर्न खेळायचा होता. अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला. हाईट फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळते. पंच इथून मात्र सांगतायत नॉट आउट आहे. अपील तर जरूर झाली होती आणि यष्टांच्या मागे अजय शिर्के असल्यानंतर प्रत्येक बॉलवरती अपील तर तुम्हाला जरूरच पाहायला मिळेल. जेवढं ॲग्रेशन खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅटिंगमध्ये असतं तेवढंच ॲग्रेशन खऱ्या अर्थानं फिल्डिंगमध्ये देखील त्यांचं पाहायला मिळतं. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे समोर टाकला होता. बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. वैभव रसालच्या बॅटमधून आलाय षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. बॉल द्या. मैदानामध्ये बॉल पुरवायचा आहे. इतका लांब बॉल मारला की आता बॉल येईल म्हणून वाटत नाही. आपण बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. वैभव रसालचा हा फटका अगदी 440 होल्डचा झटकाच होता जणू. किरण पाटेकरचा पहिला बॉल पिक करता आला नव्हता परंतु यावेळी बरोबर पिक केलं मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मिड विकेटला हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 24 वरती. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर वैभव रसालच्या बॅटमधून अशाच प्रकारच्या धाबा येत राहिल्या तर मात्र ही धावसंख्या सहजरित्या इथून चेस होऊ शकते. परंतु ही धावसंख्येला डिफेन्स करायचा असेल तर मात्र वैभव रसालचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र थांबवावं लागेल. इथे लोअर फुल टॉस बॉल. यावेळी वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय सीमा पार. वैभव रसालचा आणखीन एक षटकार. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळी आउट साइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल आलाय. पंच इथून सांगतायत इट्स अ व्हाईट. एक एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये येईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 31. यावेळी राऊंड द विकेटने आलेत. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहताय पंचांच्या उजव्या बाजूनी किरण पाटेकर केपी. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका तर दमदार आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डर पकडली आहे कॅच. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. वैभव रसाल हॅज टू द डिपार्ट. थँक्यू. सन्माननीय मनोहरजी आगिवले साहेब नागेवाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं नमो चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती लोककलेवर आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे व ब्रदर्स 11 आयोजित भव्य क्रिकेटचे सामने आपण पाहताय. नमो चषक 2025 जागर आदिवासी संस्कृतीचा उत्सव आदिवासी लोककलेचा याच टॅगलाईनच्या आधारित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. ते म्हणजे अगदी आपण धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ऑन साईडला फटका केला आहे. फिल्डरनं चुकी केली आहे. अगदी डबल माइंड झाले तोपर्यंत बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 चौकार. थँक्यू. या चौकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 35 वरती. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. म्हणजे इथून हे टार्गेट जास्त मोठं नाही राहिलं आता विजयभूमी टीमसाठी. यावेळी पुनश्च एकदा चांगला बॉल समोरून मात्र कट केलं. बॉलला बाहेरच्या बाजूनं बॉलनं वलन घेतलंय. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होतं परंतु तिथे सक्सेसफुली डॉट बॉल टाकलाय तो आता किरण पाटेकर यांनी आणि मात्र ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. सन्माननीय वामनजी हिंदोले शिलारवाडी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे या आपलं देखील नमो चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 धावा झाल्यात, माफी असावी, 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये अजय शिर्के, पहिल्या स्पेलमध्ये 18 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याला मिळाली होती. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःकडे जबाबदारी घेऊन सेकंड स्पेलमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. समोर आपण पाहताय फलंदाज, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आणखीन एक दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल, बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पोखरकरवाडी. SBCC उमरोली म्हटल्यानंतर साहिल लोंगले हे नाव तुम्हाला अगदी सर्वात आधी तुमच्या समोर येतं, कारण की कर्जत मधील पहिला असा खेळाडू जो ISPL खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या कर्जतचं नाव खऱ्या अर्थानं लौकिक करणारा हा खेळाडू, ज्यानं खऱ्या अर्थानं ISPL मध्ये दमदार कामगिरी केली आणि आपल्या गावाचं, आपल्या स्वतःचं आणि या तालुक्याचं, या संपूर्ण जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं अगदी रोशन केलेला हा खेळाडू. यावेळी अंगावर येणारा बॉल्स, इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीपमध्ये फिल्डर आहेत, थोडीशी फंबल झाले, परंतु धाव मात्र इथून देखील एकच मिळेल. एक धावफलकावरती आणखीन एक ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 38 वरती. 38 धावा धावफलकावरती. सर बरोबर आहे सर, 2 ऍड केल्यात सर. हा, ती एक धावची चुकी झाली होती स्कोरर कडून, ती मायनस केली. हा, पहिल्या बॉलवरती 2, पहिल्या बॉलवर सिंगल. स्कोरर सर तुम्ही लक्ष ठेवा, कारण की आमच्या तोंडातून निघलं म्हणजे अगदी बंदुकीतून गोली निघल्यासारखं आहे, ते सर्वांपर्यंत पोहोचतंय. असू द्या, गेले 3 दिवस ते देखील इथे फार चांगली स्कोररची भूमिका या ठिकाणी पार पाडतायत. लाईव्ह खऱ्या अर्थानं काही कारणास्तव बंद आहे, टेक्निकल इश्यू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॉल अगदी हवेमध्ये होता, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करत होते शॉर्ट फाईन लेगचे, परंतु झेल ड्रॉप झाला आणि तिथून देखील पाहायला मिळतात त्या मात्र 2 धाबा. धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे 39 धाबा धावफलकावरती आहे. 77 धावसंख्येचा टार्गेटाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 39 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजय शिर्के या षटकांमध्ये फार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 3 बॉलमध्ये 4 धावा. यावेळी समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, डीपमध्ये फिल्डर आहेत, ते पोहोचतील, तिथे मात्र मिसफील्ड झाली आहे. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फेकी देखील वाईडच झाली आहे, म्हणजे तिसरी धाव देखील इथून कंप्लीटच होताना पाहायला मिळेल. 3 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचते ते तब्बल 42 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत सर्व काही चांगलं चाललं होतं अजय शिर्के यांच्यासाठी, कारण की 3 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र या बॉलवरती 3 धावा आल्या. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळी देखील आपण पाहत आहे समोरच्या दिशेनं लॉप केला फटका, फिल्डर आहेत, धाव फक्त सिंगलच मिळेल. 43 धावा धावफलकावरती. जी सुरुवात खऱ्या अर्थानं अजय शिर्केने केली होती, जे अजय शिर्केनं बॅटिंग केली या खऱ्या अर्थानं या मैदानावरती, अगदी त्यांच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 7 षटकार पाहायला मिळाले. यावेळी पॅडल स्वीप केलाय, फिल्डर डीपमध्ये आपण पाहत आहे. तोपर्यंत पुनश्च एकदा एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहत आहे 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर अजय शिर्केच्या विरोधामध्ये चांगले धावसंख्या उभारली होती. वैभव त्यावेळी बॅटिंग करत असताना 18 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहे किरण यांच्या विरोधामध्ये देखील 17 धावा आल्या, परंतु कमबॅक हवा होता भैरवनाथ सांडशी टीमला देखील, आणि तो कमबॅक खऱ्या अर्थानं त्यांनी केलाय. टीमचा कॅप्टन स्वतः पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर तो कमबॅक त्यांनी आपल्या टीमसाठी केला. धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळाली ती म्हणजे 44. अजूनही जर इथून विचार करायला गेलो तर उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे.
आणि 12 बॉलमध्ये इथून धावा बनवायच्या आहेत. 33 धावा अजूनही 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे 18 बॉलमध्ये 44 धावा आल्यात आणि अजूनही 12 बॉलमध्ये 33 धावसंख्येची गरज. आणि गोलंदाजीसाठी आता गोलंदाज आपण पाहताय सांशी टीमकडनं रोहिदास शिर्के गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणखीन एक चांगला गोलंदाज आपण पाहताय रोहिदास शिर्के. अलीकडचा 1 वर्ष जर सोडला तर याच टीमकडनं पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु प्रॅक्टिस नसल्यानं, प्रॅक्टिसचा अभाव मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं प्रत्येक टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण यावर्षी पाऊस तेवढा होता त्याच्यामुळं बऱ्याचशा टीम्स अजून देखील त्यांचे ग्राउंड उपलब्ध नाही आहेत आणि त्यांच्या प्रॅक्टिस नाही आहेत. परंतु क्रिकेट आपल्याला खेळायचंच आहे, त्यासाठी मात्र विदाऊट प्रॅक्टिस देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटचं प्रेम खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वेळ लावणार आहे. इथे देखील आपण पाहताय फाईन लेगमध्ये बॉल चाललाय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 48 वरती. आता मात्र 29 धावसंख्येची गरज असेल 11 बॉलमध्ये. इथे बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत अगदी वेगानं आले. चुकी झाली आहे परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा पलटलेत आणि तिसरी धाव इथे धोकादायक ठरले आणि फलंदाज इथून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल अगदी सरळ एस्टांवरती जादरलाय. विकेट आली आणखीन एक. बॅक टू बॅक विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला. फिल्डर आहेत. बॉलला आतमध्ये ढकललाय. बॉलला तर स्टॉप केलाय. परंतु तोपर्यंत रन्स इथून मिळतील. त्या म्हणजेच नो बॉल आहे सर. ओके नो बॉल आणि त्याच्यावर त्याला रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी, रनआउट साठी. ओके फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. ती धाव कंप्लीटच झाली आहे आणि बॉल देखील आतमध्ये ढकलला त्याच्यामुळं हा षटकार देखील नसेल. परंतु 9+2 धावा या धावफलकावरती जरूर असतील. एकंदरीत 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. 9+2 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते म्हणजे 53 वरती. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
रोहिदास शिर्केनं एक चुकीचा बॉल टाकला, त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला. फ्रीटचा बॉल तो देखील फुलटॉसच कन्वर्ट करू शकले नाहीयेत. अजय शिर्के पाठीमागे आले, झेल तर कॅरी झालाय, परंतु फ्रीटचा बॉल आहे, फरक पडणारच नाहीये कारण की फलंदाज इथे नॉट आउट असेल. आणखीन एक सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले ते 54. 54 धावा धावफलकावरती. पुनश्च एकदा चेक करायचंय वेट साईड साठी, कमरेपेक्षा वरती बॉल आहे का, तो फलंदाजानं कुठून कॅरी केलाय, आता हे देखील चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी सर. युवा उद्योजक वैभवजी रसाल डॅशिंग नेतृत्व, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना नमो चषकच्या माध्यमातून आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. लाख लाख शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. यावेळी शफल झाले, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि बॉलला सरळ पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा देखील चौकारच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र अगदी आपण पाहताय 58 वरती. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे या षटकातील. जर पाहायला गेलं तर मात्र एक बॉलचा खेळ बाकी, म्हणजे 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. रोहिदास शिर्के पुनश्च एकदा फटका चांगला केलाय, गॅप शोधली आहे, फिल्डर येतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता समीकरण बदलत आहे. येणारी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 15. हॅलो, आवाज वाढव ना थोडा, याचा आवाज वाढव. हा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती लोककलेचा आधारावरती भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण आज शेवटचा दिवस आहे. 23 तारीख आहे. आदिवासी ओपन टेनिस क्रिकेटचे भव्य दिवस सामने होते. त्याच्या निमित्ताने आम्ही आदिवासी नृत्य महिला आणि पुरुष, आदिवासी पारंपरिक जे नृत्य महिला गातात त्यांचा जो कार्यक्रम आहे तो थोड्याच वेळेला तिथं चालू होणार आहे. तसेच याचा बोर्ड कुठे लावलाय, नमो चषक मिथून प्रस्तुत आदिवासी कोली गीत मराठी आणि हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम लावलेला आहे आमचे मिथून सरांचा. आणि त्यानिमित्ताने सर्व आमचे आदिवासी संघटनेचे आजी माजी अध्यक्ष आणि पाथरस ग्रामपंचायतीचे जेवढे सेवानिवृत्त झालेले आदिवासी लोक यांचा सुद्धा आज सत्कार होणार आहे. ते सेवानिवृत्त त्यांचा सत्कार होणार आहे. तर मान्यवरांची आता सुरुवात झालेली आहे. आपले तसेच संजयजी सावला आदिवासी विकास प्रेम प्रकल्प माजी अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. आमचे कार्यकर्ते खानदानवरून राजेशजी भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे.
त्यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. सन्माननीय सोनू शेठ रसाल युवा उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. 6 बॉल 15 धावसंख्येचे इक्वेशन असताना पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल धाव. प्रणय आलाय गोलंदाजीसाठी. एक चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज सांशेट टीमकडनं आपण पाहताय. बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपण पाहताय त्याला गोलंदाजी करत असताना, धावांचा बचाव करत असताना, इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना तो प्रणय आता शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय 6 बॉल 15 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती तर सिंगल त्यांना दिली आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 5 बॉलमध्ये इथून बनवायचे आहेत. ते 14 धावा समोर आपण पाहताय. ज्या फलंदाजांना अगदी आपण पाहताय चौथ्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार लगावले होते, तो फलंदाज आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 63 वरती. अजूनही 5 बॉलमध्ये बनवायचे त्या 14 धावा. एकंदरीत 77 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला मॅच सुरू करा. यावेळी चांगला बॉल बादची कडा घेऊन अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील विकेटच पाहायला मिळेल. मोठी विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती सांशी टीमला, ती विकेट मात्र इथून आपल्याला पाहायला मिळते. इथं देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपण इथून देखील पाहताय. आणखीन एक डॉट बॉल आलाय प्रणयनं. मात्र हे तीनही चेंडू फार अप्रतिम फेकलेत. 3 बॉलमध्ये 1 विकेट त्याने मिळवली आहे. धाव मात्र अद्यापही खर्च केलेली नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय प्रणय. 6 बॉलमध्ये 15 धावसंख्येचा बचाव करत असताना 3 बॉल तर आतापर्यंत अप्रतिम त्याने हाताळलेत. आता 3 बॉलमध्ये बनवायचे त्या 14 धावा. आणि इथून पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. विकेट. 3 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे 2 कंपल्सरी तुम्हाला बिग हिट मारावे लागतील. 2 मोठे स्ट्रोक जर का आले तर मात्र ही मॅच तुमच्यासाठी नक्कीच खुली होईल. परंतु हे 2 बॉल तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती अगदी इथून 64. अजूनही जर पाहायला गेलं तर 13 धावसंख्येची गरज आहे. 2 धावा ज्या पॅनल्टीच्या या धावफलकामध्ये ॲड झालेल्या आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळ जास्त घेतला जातोय दोन्ही टीमला, ही रिक्वेस्ट आहे. आज खऱ्या अर्थानं फायनल दिवस आहे या स्पर्धेचा आणि आजच्या दिवशी आपल्याला वेळ खऱ्या अर्थानं वाचवायचा आहे. जर आपल्याला जास्त षटकांच्या मॅचेस इथून जर का कव्हर करायच्या असतील, जर जास्त षटकांच्या मॅचेस इथून जर का खेळायच्या असतील, एक चांगलं क्रिकेट जर खेळायचं असेल ना, आयोजकांनी तुमच्यासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म इथे उभं केलं आहे. कारण की बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो 50,000 जरी पारितोषिक असेल तरी देखील 4 षटकांच्या 3 षटकांच्या मॅचेस आपण पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं ना तर नमो चषक ही एकमेव अशी स्पर्धा आहे की तिचं पारितोषिक जरी कमी असेल तरी देखील इथे खऱ्या अर्थानं खेळाडूंची भरपूर काळजी घेतली जाते. इथे मात्र खेळ प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीने खेळता यावा त्यासाठी मात्र आयोजक नेहमी प्रयत्न करत असतात. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रणेते आयोजक आपण पाहताय दिनेशजी रसाळ साहेब, ज्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. अगदी थोड्याच वेळामध्ये ते देखील या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आजची खास मेजवानी प्रेक्षकांसाठी, आमच्या खेळाडूंसाठी आणि संपूर्ण मान्यवरांसाठी देखील असेल. ती म्हणजे मिथून पुरस्कृत ऑर्केस्ट्रा, हिंदी मराठी आणि लोकगीत आधारित ऑर्केस्ट्रा आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत.